नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही दिवसात खरीपाचा हंगाम सुरू होणार आहे. त्या दृष्टीनं आपल्याला आता खतांची तयारी करावी लागणार आहे. मातीच्या सुपीकतेसाठी आणि आरोग्यासाठी सेंद्रिय खतं महत्त्वाची असतात, हे तर आपल्याला माहिती आहे. सेंद्रिय खतातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कंपोस्ट. कंपोस्ट बनवायची एक पद्धत श्री नारायण देवराव पंढरी पांडे यांनी शोधून काढली. हीच ती नाडेप पद्धत आणि पश्चिम भारतातल्या शेतकऱ्यांमध्ये ती बरीच लोकप्रियही झाली. काय आहे ही पद्धत आणि ते बनवताना काय काळजी घ्यायची, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही पद्धत ज्यांच्या घरी पशुधन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर राहते. म्हणजे नेमकं काय काय वापरतात या कंपोस्टमध्ये ते आपण समजून घेऊयात. या पद्धतीसाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पिकांचे अवशेष जसं धसकट, पालापाचोळा, पाचट, काड, शेण, स्वयंपाकघरातला कचरा, कारखान्यातले टाकाऊ सेंद्रिय पदार्थ एवढंच नाही तर शहरातलाही काडी कचरा वापरता येतो. पण हे कंपोस्ट तयार करण्यासाठी विटांची किंवा सिमेंटच्या ठोकळ्यांची टाकी वापरली जाते. त्यामुळे आपल्याला ही एक कायमस्वरूपी एकाच ठिकाणी ठेवता येईल अशी जागा निवडायची. मग ही टाकी कशी बनवायची त्याचीही माहिती घेऊयात. मुळात ही टाकी 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असते. या आकाराच्या टाकीसाठी 120 ते 150 मातीच्या विटा लागतात आणि 50 किलोच्या सिमेंटच्या 4 गोण्या आणि वाळूचे 2 बॉक्स लागतात. त्यामुळे तळ मजबूत करण्यासाठी 5 लोखंडी सळ्या वापरायच्यात. शक्यतो या टाकीचं बांधकाम अशा प्रकारची रचना माहीत असलेल्या गवंड्यांकडूनच करून घेतली पाहिजे, कारण या टाकीमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे हवा खेळती ठेवणं. कारण कंपोस्ट तयार होतं म्हणजे काय तर सेंद्रिय पदार्थांचं विघटन होतं. त्यासाठी चारही भिंतींमध्ये विटा किंवा ठोकळ्यांच्या मध्ये छिद्राच्या किंवा फटींच्या 3 ओळी बनवायच्या आहेत आणि टाकी बांधून झाल्यावर तिच्यावर ताज्या शेणाचा काला करून सारवून घ्यायचा आहे आणि सुकवण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपली टाकी तर बनवून झाली, पण ती भरताना काय काय तयारी करायची ते पण आपण समजून घेऊयात. नाडेपचं कंपोस्ट बनवण्यासाठी वाळलेलं आणि ताजं असं मिळून 1400 ते 1500 किलो सेंद्रिय पदार्थ लागणार आहेत आणि गाईचं शेण किंवा अर्धवट वाळलेली बायोस्लरी म्हणजेच बायोगॅस डायजेस्टरमधून बाहेर पडणारा पदार्थ 90 ते 100 किलो वापरायचा आहे. याशिवाय जनावरांचे गोठे, गटारे, पायवाटा हे सगळं साफ करून गोळा केलेली सुकी माती जवळपास 1750 किलो लागेल. पण ही माती घेताना ते चाळून घेणंही गरजेचं आहे आणि लोखंडी तुकडे, प्लास्टिक, काच, दगड हे काढून टाकायचे आहेत. नाडेप कंपोस्टसाठी पाण्याचं प्रमाण हे ऋतूनुसार आणि उपलब्ध असलेल्या सुक्या आणि हिरव्या पालापाचोळ्यावरून ठरवायचे. तरी साधारणपणे 1400 ते 1500 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे. याशिवाय जनावरांचं मूत्र उपलब्ध असेल तर 1 भाग मूत्र आणि 10 भाग पाणी एकजीव करून ते वापरायचे आणि टाकी भरायला सुरुवात करायच्या आधी पाण्यात ताजं शेण मिसळून ते टाकीच्या बाजू आणि तळावर टाकायचंय आणि टाकी ओली करून घ्यायची. ही सगळी झाली पूर्वतयारी. आता आपण कंपोस्टची टाकी कशी भरायची ते समजून घेऊयात. नाडेप टाकी ही फार सोपी पद्धत आहे, पण आपल्याला तिच्यात काही नियम पाळायचे आहेत. जसं ही 3 थरात भरतात. त्यातला पहिला थर हा 100 ते 150 किलो सुक्या आणि हिरव्या या दोन्ही सेंद्रिय पदार्थांचा असतो. याचा थर लावताना टाकीच्या कडेला 15 ते 20 सेंटीमीटर जाड आणि मध्यभागी किंचित जास्त जाड थर लावायचा आहे. दुसरा थर असतो पाणी, शेण किंवा बायोगॅस स्लरीच्या मिश्रणाचा. याचं प्रमाण किती असतं तर साधारणतः 20 ते 25 लिटर पाण्यामध्ये 4 किलो शेण किंवा 10 किलो ताजी बायोगॅस स्लरी हे मिश्रण तयार करून ते पहिल्या थरावर शिंपडायचे, जेणेकरून ते पूर्णपणे ओले होतील. आणि तिसरा थर आहे मातीचा. या दोन्ही थरांवर 50 ते 60 किलो स्वच्छ चाळलेली वरची माती भरायची आहे. हे थर क्रमाने लावून टाकी भरणं सुरू ठेवा. फक्त लक्षात असू द्या, टाकीच्या कडेच्या भागापेक्षा मध्यभागी जास्त साहित्य भरायचंय. यामुळे भरलेल्या टाकीला घुमटासारखा आकार येतो. सेंद्रिय पदार्थांच्या शेवटच्या थरावर 7 ते 8 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर घालायचा आहे. शेणाचा लेप तयार करून माती अशा प्रकारे झाकायची आहे की भेगा दिसणार नाहीत. भरलेल्या टाकीचं तोंड झाकायचं आहे. विशेषतः पावसाळ्यात कंपोस्टचं संरक्षण करायचं आहे. त्यामुळे कंपोस्टची टाकी झाकण्यासाठी आपण प्लास्टिकही वापरू शकतो. टाकी पूर्ण भरल्यावर हे कंपोस्ट कसं तयार होतंय हे तपासण्यासाठी तिच्या भिंतीतल्या रिकाम्या जागेतून तुम्ही काठी घालून चेक करू शकता. तसंच ते जेव्हा कुजेल तेव्हा आपोआपच आकुंचन पावेल, म्हणजेच खाली जाईल. सुमारे 3 ते 4 महिन्यात ते चांगल्या प्रकारे कंपोस्ट तयार होतं. ते जेव्हा तयार होतं तेव्हा ते मातीसारखं गडद तपकिरी रंगाचं दिसायला लागतं. ते शेतात टाकण्यासाठी वापरताना चाळून घ्यायचं आणि त्यातला न कुजलेला भाग पुन्हा टाकीत टाकायचा आहे. अशा प्रकारे एका टाकीतून आपल्याला सहसा 3 टन कंपोस्ट मिळतं.
नाडेप कंपोस्ट बनवायची पद्धत तर पाहिली, पण ते बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे टाकीमधले पदार्थ ओलसर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यातल्या आर्द्रतेचं प्रमाण 50 ते 60% ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी 6 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी टाकत राहायचं आहे. पण उन्हाळ्यात वातावरण खूप कोरडं आणि उष्ण झालं तर टाकीच्या भिंतींच्या फटींमधून पाणी फवारायचं आहे. टाकीच्या वरच्या बाजूला असलेल्या मातीच्या प्लास्टरच्या थराला भेगा पडल्या तर त्या शेणाने लिंपून घ्यायच्यात. बाकी टाकीच्या वरच्या थरावर तण वाढू लागलं तर ते उपटून टाकायचं, कारण त्याची मुळं आच्छादनाला नुकसान पोहोचवू शकतात आणि कंपोस्टमधलं पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेऊ शकतात. ही माहिती धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील मृदा विज्ञान विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर अतिश पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि याशिवाय तुम्ही सेंद्रिय खत म्हणून कशाचा वापर करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.